मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य चित्राताई वाघ यांनी महत्त्वाची सूचना इथे मांडलेली आहे. एकंदरीत सर्वप्रथम आपल्याला कल्पना आहे ताई की केंद्राचा हा IT ॲक्ट आहे आणि 2021 साली केंद्र शासनाने या IT ॲक्टमध्ये काही सुधारणा करून बेसिकली ह्या सगळ्या मॅट्रिमोनियल ॲपमध्ये जे कोणी रजिस्ट्रेशन करतात त्यांचा जो काही डेटा येतो, पहिल्यांदा ह्या डेटाचा ॲक्सेस हा आपल्या गव्हर्नमेंटकडे नसायचा किंवा ती माहिती आपल्याला हे जे कोणी ॲप ओनर्स आहेत ते द्यायचे नाहीत. परंतु आता मात्र 2021 मध्ये ही सुधारणा झाली आहे आणि नियम 3(1) च्या नुसार आता आपल्याला या ॲक्टच्यामुळे जो काही डेटा समजा एखाद्या व्यक्तीने तिथे फ्रॉड केला किंवा तिथे अपव्यवहार करायचा प्रयत्न केला तर आणि त्याच्याविरुद्ध जर तक्रार दाखल झाली तर त्याची संपूर्ण माहिती ही त्या ॲप ओनरने आपल्याला कंपल्सरी आता देणेच आहे. नाहीतर त्या संबंधितांवरती आता आपल्याला कारवाई देखील करता येते. नंबर 1. नंबर 2, आपल्याला आपण इथे जे सुचवलेलं आहे की बेसिकली राज्य सरकारच्या मार्फत केंद्र सरकारला आपलं कळणं आवश्यक राहील की ह्यामध्ये मॅट्रिमोनियल ॲपच्या साठी सेपरेट तिथे एक विंग तयार करून किंवा त्याचं सेपरेट त्याच्यामध्ये कायद्याची चौकटी तयार करून त्याच्यावरती कारवाई करण्यासाठीचं वेगळं बंधन असावं अशी आपली मागणी जी आहे. नक्कीच त्यासाठी आपल्याला शेवटी हे ॲप्स हे काही फक्त महाराष्ट्रात रजिस्टर नाही, जसं आपण देखील म्हटलात काही ॲप्लिकेशन्स आहेत ते देशाच्या बाहेर देखील रजिस्टर असतात, काही ॲप्लिकेशन्स आहेत ते महाराष्ट्राच्या बाहेर देखील रजिस्टर असतात. त्यामुळे ह्याला राज्य सरकारचा या ॲपवरती अर्थातच पूर्णपणे कंट्रोल असत नाही, परंतु त्याची माहिती नक्कीच आपल्याला उपलब्ध करून घेता येईल. आणि या IT ॲक्टमध्ये ह्या सायबर फ्रॉडचा वापर करून किंवा सायबरचा वापर करून जे काही मुलामुलींना फसवण्याचे प्रकरण होत आहेत ते जास्तीत जास्त रोखण्याकरिता कायद्यामध्ये काय बदल करणं आवश्यक असेल तर नक्कीच आपल्या देखील आपण मला तर सूचना द्या, आपण त्या केंद्र सरकारकडे आपण कळवू.